एक्सपेक्टेड केलेला 9 वाजता पोहोचेल घरी. आता पावसामुळे वाटत नाही की अजून थोडं डिले होईल. 10 वाजतील, मे बी 10:15 पण होतील, सांगता येत नाही. मी म्हणून हा रस्ता प्रिफर करत नव्हतो, कारण मला माहिती होतं इथे खूप काम चाललं आहे. मॅप्सवरती पण दाखवत आहे, पाहू शकता अवस्था बघा रस्त्याची काय आहे. प्रत्येक ठिकाणी असे रस्ते खोदून ठेवलेत. यार खूप मिस करतो कॅम्पसला. 2 वर्ष कॅम्पसमध्ये स्पेंड केलेली, मोस्ट मेमोरेबल डेज. सो गुड मॉर्निंग गाईज अँड स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. वाजले सकाळचे 6 आणि आता टाईम झाला आहे निघण्यासाठी हैदराबादला फ्रॉम मालवण. पण सकाळी सकाळी आपण पाहू शकतात इकडे पाऊस पडलेला आहे. ऑलमोस्ट मी आता 6 वाजता निघणार होतो, आता वाजलेत 6:20 आणि पाऊस हलका हलका पडतो आहे. आता मग अशीच 1 तास आधी खूप जोरातून पाऊस पडला. सो बस आता एक थोड्या वेळात मी गाडी काढतो आहे आणि निघतो आहे हैदराबादसाठी. पाऊस थांबण्याचीच वाट बघत होतो. वरती बघू शकतात पूर्ण ढग भरलेले आहेत. सो फटाफट पाऊस थांबला त्याच्या आधी इथून निघण्याचा प्रयत्न करूया आणि लवकरात लवकर हैदराबादला पोचण्याचा प्रयत्न करूया. Like अर्धा का ओके. बाय बाय बाकी बाय आम्ही नाही दिसतंय. चल बाय. ऑल राईट, फायनली टाइम टू से गुड बाय. चला जाऊ कनू इथे. अशा प्रकारे टाइम झाला आहे भाई निघायला. पाऊस खूप पडला आहे सकाळपासून, पाहू शकतात पूर्ण रस्ता उलसर झाला आहे. सो आता आपण निघूया टुवर्ड्स कोल्हापूर. पहिलेच आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. ऑलमोस्ट पेट्रोल काहीच नाही गाडीमध्ये. पेट्रोल भरतो आणि मग पुढे आपण जाऊया कोल्हापूरकडे. आता पहिला आधी पेट्रोल भरून घेऊया इथे पंपावरती. चालू आहे की नाही काय माहिती यार. पुढं यायचं नाही तर मोठं, कारण जवळपास काय नाही आहे. चेक करू लेट्स सी. पेट्रोल नाही आहे भाई. फायनली आपण आलोय कसालात. पेट्रोल तिथे नाही आहे, पेट्रोल पंप बंद आहे. पहिल्यांदा असं होतं की सकाळी सकाळी ते इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप बंद आहे, नाही तर युजली उघडं असतं सकाळच्या वेळेस. इथे एक भारत पेट्रोलियम आहे, बघूया तिथे भेटतं का. नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल पेट्रोलचा. थांबावं लागेल थोड्या वेळात मला. सो वेलकम टू मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. इथे पुढेच आपल्याला एक इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे. सो तिकडे जाऊन एकदा पेट्रोल भरून बघूया. तिथे नाही भेटलं तर खूप मुश्किल आहे. कणकवलीपुरामध्ये मला थांबावं लागेल गाडीसोबत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि वातावरण पण बघू शकता एकदम छान झालं, एकदम सुंदर आहे. पाऊस पडल्यामुळे तो मातीचा सुगंध वेगळाच काही येतोय. समोर एक इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे, तिकडे जाऊया आणि पहिला आधी पेट्रोल भरूया.
तर वाजल्यात सकाळचे 8:15 आणि कणकवलीपासून कसं ते आता मी फोंड्याला आलोय. ऑलमोस्ट 6 किलोमीटरवर एकच पेट्रोल पंप आहे, बाकी कुठे सुद्धा पेट्रोल नाहीये यार. प्रॉब्लेम झालाय मोठा. कालच टाकी फुल करायला पाहिजे, ती चुकी केली मी एक. आता असा लोचा आहे की जर इथे पेट्रोल नाही भेटलं तर मला थांबावंच लागणार आहे, नो डाऊट. फॉर जे काय असेल ते 10 तास किंवा 2 तास जे काय असतील मला माहिती नाही. 10 वाजता मोस्टली पेट्रोल येतं असं बोलतात. बघूया, नाही झालं तर अधिक हॉल्ट घ्यावा लागेल एक तासासाठी ॲटलिस्ट तरी. फायनली भाई साहब एक पेट्रोल पंप भेटलेला आहे. फुल टाकी भाई, फुल टाकी, दिसत नाही. हो. ऑलराईट, फायनली नंबर आलेला आहे. फुल टँक. हा चला, काय प्रॉब्लेम नाही. आज रेट आहे 119.52. ऑनलाईन मारते. बाप रे बाप, पेट्रोलची जामच मारामारी आहे. ओके, लेट्स गो. चावी वाटतं आतमध्ये ठेवली. ऑल राईट, फायनली पेट्रोल आपल्याला भेटलेलं आहे इथे. आणि स्पीड तर पेट्रोल आहे 119 रुपये पर लिटरचा रेट आहे. नॉर्मल पेट्रोल अवेलेबल नाही आहे. चला, गणपती बाप्पा मोरया. देव पावला बाबा एकदाचा. आता आपल्याला टेन्शन नाही. पुढे आता कोल्हापूरला तिकडे गेल्यावर बघूया काय होतं ते. सो स्वागत आहे आपलं फोंडा घाटमध्ये. वाजले सकाळचे बघू शकतात 8:40 झालेत भाई. सगळं घेतलं, एवढी हालत झाली आहे लिटरली फाटून आलेली. 11 लिटर माझ्याकडे, म्हणजे ऑलमोस्ट माझ्याकडे होतं अजून 2 लिटर पेट्रोल, जेणेकरून मी खेचू शकतो गाडीला टिल कोल्हापूर. पण रिस्क नाही घ्यायची होती मला. थँकफुली इथे पेट्रोल भेटलं म्हणून, नाही तर कुडाळपासून पेट्रोल नाहीये अशी अवस्था आहे. तर आता आपण जाणार आहोत फोंडा घाटने. आपण बघू शकतो समोर काय दृश्य आहे. पाऊस पडल्यामुळे छान एकदम वातावरण झालेलं आहे. पुन्हा ढग असे आलेले आहेत. तो लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलेलं सेम तसाच इफेक्ट आहे. तर हे आहे फोंडा. इथून चालू होतं आपला कोल्हापूरचा घाट आणि हे आहे इथला मार्केट. आता सरळ जायचं आहे. प्रॉब्लेम हाच येतो की आतमधून गाडी काढायची ना म्हणजे थोडंसं चॅलेंजिंग असतं, कारण गाड्या लोक कशा चालवतात. हे आहे फोंड्याचं इथलं बस स्टँड. आपल्याला जायचं एकदम सरळ. गाडीवाला जायला देऊया रस्ता भाई. ऑलराईट, सकाळी सकाळी वडापावचा मस्त वास. पुन्हा माहिती नाही कधी खायला भेटेल, पण डायरेक्ट आता आपण गणपतीतच येणार आहोत.
छान वाटतंय. ढगाळ वातावरण नसल्यामुळे थोडंसं राईड करायला बरं वाटतं, बाकी काय नाही. मी म्हणून हा रस्ता प्रिफर करत नव्हतो, कारण मला माहिती होतं इथे खूप काम चाललंय. मॅप्सवरती पण दाखवत आहे. पाहू शकता अवस्था बघा रस्त्याची काय आहे. प्रत्येक ठिकाणी असे रस्ते खोदून ठेवलेत. आणि बघा हा लडाखवाला फील, पूर्ण पाणी तुंबलंय. त्याच्यात गाडी चालवायची आता. बघा पुढे असे किती रस्ते भेटणार आहे अजून माहिती नाही. चला फायनली आपण जाऊया आता. ऑलमोस्ट तर आता घाट चालू झालेला आहे आपला. मध्ये कोणते प्रॉब्लेम नको यायला. रस्त्याची अवस्था बघू शकतात कशी आहे. एक हायली रिकमेंड करेल की जर तुम्ही कोल्हापूरवरून कणकवलीकडे येत असाल, हायली रिकमेंडेड या रस्त्यावर अजिबात येऊ नये. तुम्ही पाहू शकता एवढं तिथे खड्डे आहेत आणि एवढा रस्ता बेकार आहे, अजिबात गाडी चालू नाही शकत. त्यापेक्षा जर गगनबावडाने आलात येताना आपण बघितलं असेल तर तो रस्ता खूप छान होता. ऑल्दो तिथे हाय पण ते प्लेन जागेवर आहे, घाटामध्ये नाही आहे. इथे घाटामध्ये पूर्णपणे ना सईकडे नुसते खड्डे भरलेत. पण इथे व्ह्यू पाहू शकतात, मस्त सुंदर असा व्ह्यू आहे. बघायला छान वाटतं इथून व्ह्यू, पण रस्ता वर्स्ट यार वर्स्ट. हे बघा इथे, आणि कधी लँडस्लाइड होऊ शकते, काही होऊ शकतं, काही सांगता येत नाही. त्यामुळे चालवता खूप व्यवस्थित गाडी इथे चालवा. तर राधानगरी ऑलमोस्ट मला वाटतं एक 20 किलोमीटर असेल. पण त्यानंतर मग काय रस्ता मोकळा आहे आपला कोल्हापूरसाठी. सो अशा प्रकारे आपला जो घाट सेक्शन आहे तो संपलेला आहे. आता हा पूर्णपणे सरळ सरळ रस्ता आहे. सरळ आपल्याला घेऊन राधानगरीला, तिथून मग आपला परत लेफ्ट मारायचं आहे कोल्हापूरसाठी. सरळ जाऊ शकतो बट तो टाइम कन्झ्युमिंग आहे. कोल्हापूरचे हायवे जरा मोकळे सुद्धा आहेत. आता बाहेरून आपल्याला काढायला लागेल. त्या दिवशी आपण रंकाळ्यावरून आतमधून टाकली गाडी, आता यावेळी आम्हाला फक्त बाहेरून काढायची आहे गाडी, बाकी अजून काय नाही. तर हे आलंय दाजीपूर गाव. आणि अशा प्रकारे कोल्हापुरात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. पाहू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि छान वाटतं. एकदम थंडगार झालं वातावरण इथलं पाऊस पडल्यामुळे. थोडासा हा वाईल्ड लाईफ सँच्युरी एरिया आहे. आणि अजून पावसाळ्यात जर या रोडवर आपण आलो ना कधी ड्राईव्ह करायला, तर यार अजून सॉलिड वाटेल. तर वाजलेत सकाळचे 9:50 आणि आपण पोचलोय राधानगरीमध्ये. बघू शकतात काही असं दिसतं हे छोटंसं हे शहर कोल्हापूर जिल्ह्यामधलं. बाजारपेठ लागला नाही वाटतं, आज बाजारपेठ आहे. सगळ्या कांद्याचे पोती दिसतात तिथे. ऑलराईट, पाहू शकतात जिथून जो लेफ्टला रस्ता होतो हा कोल्हापूरला जातो आणि हा जो रस्ता आहे हा कर्नाटका थ्रू आपल्याला घरी घेऊन जाईल. त्या कोल्हापूर मार्गेच जातोय कारण तो पण ऑलमोस्ट सेमच रूट आहे आणि येऊन गेलं त्यामुळे मला माहिती आहे तो रस्ता व्यवस्थित. ऑलमोस्ट आता अर्धा एक तास लागेल आपल्याला पोचायला कोल्हापुरात. तिथे थोडासा ब्रेक घेऊन मग डायरेक्ट सोलापूरला गाडी थांबवणार आणि मग तिथून पुढे बॉर्डरपर्यंत, मग जहिराबाद आणि डायरेक्ट मग घरी. पण ड्राईव्ह करायला छान वाटतंय कारण वातावरणच इतकं मस्त झालंय, त्यामुळे जरा बरं वाटतंय. बाकी अजून काय नाही. नाही तर गरमीमध्ये गाडी चालवणं थोडंसं डिफिकल्ट होत होतं. तर वाजलेत सकाळचे 11 आणि आपण पोचलो आहोत कोल्हापूर शहरात.
आता मी जी पाठीमागे त्या साईडला जे आहे ते रंकाळा लागतं, सो मी गाडी जी आहे ती उलट दिशेने घेतली आहे, जेणेकरून लवकरात लवकर मी पोचायला आणि सिटीमध्ये नाही गाडी टाकता येईल आपल्याला. सर आपण निघू. मॅप्स तर सध्या चालू आहे स्टील. सो वाजलेत सकाळचे 11:15 आणि आपण फायनली बाहेर पडलोय कोल्हापूरच्या. आणि इथून आपल्याला आता 2 किलोमीटर वरती एक राईड येईल, तिथून सर आपल्याला जायचं आहे सोलापूरसाठी. पण त्याच्या आधी एक छोटासा वॉटर ब्रेक घेतो, कारण ऑलमोस्ट मी आता 4 तास गाडी कंटिन्यू चालवली, पुढेच थांबलो नाही मध्ये. थोडं पाणी पिऊन थोडं रिलॅक्स करूया आणि मग पुढे डायरेक्ट सोलापूरला जाऊन थोडं काय ते खाऊया. सो वाजलेत आता दुपारचे 12:15 आणि आपण फायनली पोचलो आहोत मिरज सोलापूर हायवेला. आता इथूनच मात्र 9 किलोमीटर वरती आहे मिरज, आणि त्या आपल्याला ऑलमोस्ट 198 किलोमीटर्स कव्हर करायचं आहे सोलापूर. हार्डली मला वाटतं 3.5 तास लागले पाहिजे. 3 वाजेपर्यंत मी टार्गेटवरती सोलापूरला पोहोचायला, जेणेकरून मी 9 पर्यंत ॲटलिस्ट घरी पोहोचेल. सो वाजले दुपारचे 1:40 आणि आपण पोचलो आहे सांगोलीला. आणि आता इथून अप्रॉक्सिमेटली 70 ते 90 किलोमीटरवर आहे सोलापूर. थोडं ब्रिज खाली जस्ट संपला ना की थोडं 5 मिनिटासाठी ब्रेक घेऊया आणि मग पुढे आपण सोलापूरला जाऊ. एकदा सोलापूर क्रॉस झाला की माझा अर्धी जर्नी कंप्लीट होऊन जाईल. पुढचा एकदम स्मूथच आहे, फक्त थोडासा बॉर्डरपर्यंतचा एरिया आहे सोलापूर ते कर्नाटका बॉर्डर. तो एरिया थोडासा खराब आहे, त्यामुळे तिथे गाडी चालवताना नीट आणि व्यवस्थित चालवायला लागेल. येताना तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये, जर रस्ता खूपच बेकार होता. सो आता वाजले दुपारचे 2:50 आणि आपण आता पोहोचलो आहोत सोलापूर शहरामध्ये. सगळं काही बंदच आहे ऑलमोस्ट. भूक तर लागले तर बघूया कुठे खायला भेटतं का. मला सिटीमध्ये मी घातले, मला फर्स्ट लेफ्ट मारायचं आहे, आउटर रिंग रोड मधून गाडी काढायची आहे. तर ऑलमोस्ट आपल्याकडे 6 तासाचा रनिंग आहे. 9 वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स मी घरी माझ्या पोहोचून जाईल आरामात. तर आता वाजले दुपारचे 3:15 आणि आपण फायनली सोलापूर शहरातून बाहेर पडलो आहोत. हट्टिक होतं यार आउटर रिंग रोड वरून शोधत यायला, कारण कन्फ्युजिंग रोड आहे. पहिल्यांदाच त्या आउटर रिंग रोड वरून आलो आहे. आता ऑलमोस्ट 350 किलोमीटर राहिले हैदराबाद इथून. विदिन गेस 4 ते 5 तासात कव्हर व्हायला पाहिजे. तर बघूया किती वेळ लागतो. थोडा वेळ इथे ब्रेक घेतो, कुठेतरी थांबूया थोडा वेळसाठी, कारण पाणी प्यायचं बराच वेळ झाला. गाडी थांबवली पण नाहीये आणि आता इकडे जास्त ऊन लागतंय ॲज कम्पेअर टू तो रस्ता. तिथे खूप प्लीझंट होतं, छान होतं वातावरण, मात्र इकडे जास्तच गरम व्हायला लागलं. सो जायच्या आधी एकदा टँक फुल करून घेऊया, कारण पेट्रोल ऑलमोस्ट आहे तसं, जाऊ शकतो. बट स्टील खूपच महाग असल्यामुळे इथेच पेट्रोल भरून घेऊ. फुल टँक. तो 8-9 लिटर आहे.
तर फायनली इथे मी पेट्रोल भरले गाडीमध्ये. टोटल 1138 रुपयाचं पेट्रोल लागलं. आज इकडे महाराष्ट्रामध्ये 109 रुपये पेट्रोलचा रेट आहे नॉर्मल पेट्रोलला. सकाळी मी पॉवर भरलेलं त्याचा रेट 119 होता. नॉर्मल पेट्रोलचा रेट 109 रुपये आहे. हैदराबादमध्ये 112 झालेला आहे. ॲज कम्पेअर टू बाकी स्टेट्स मला जितकं माहिती आहे हैदराबादमध्ये पेट्रोल खूपच जास्त महाग आहे. बाकी तरी इतके नाही आहेत जितकं हैदराबादमध्ये. सो ऑलमोस्ट आता वाजले संध्याकाळचे 4. थोडं बरं वाटतंय कारण ऊन थोडं कमी झालेलं आहे. वाजले संध्याकाळचे 5 आणि पाहू शकतात पूर्ण ढग भरलेले आहेत. हलका हलका पाऊस आता पडायला लागला यार. डोक्याला ताप झाला पावसाचा. ऑलमोस्ट आता बॉर्डर संपायला येईल आणि घरी थोड्या वेळातच पोहोचू आपण 3-4 तासात. त्यात जर असा पाऊस जर आला आणि मध्ये थांबावं लागलं तर यार अजून खूप वेळ जाईल घरी जायला. मग एस्टिमेट करतोय की 9 वाजेपर्यंत तरी मी पोहोचेल. पावसामुळे थांबावं लागलं तर तसे 10 पण वाजतील. तर पाहू शकता वाजल्या संध्याकाळचे 5 आणि किती धो पाऊस पडतोय. बाईक मी आता इथे पटकन लावलेली कारण त्या साईडला काहीच लावायला जागा नव्हती. ते शेड बघितलं आणि थांबलो आता. पाऊस बघू शकतात खूप जोरात येतोय. वाटला नव्हता इतक्या जोरात पाऊस येईल. ऑलरेडी माझ्याकडे रेनकोट आहे बट प्रॉब्लेम असा आहे की माझं सामान भिजेल म्हणून मी ट्रॅव्हल नाही केलं रेनकोट घालून. आता ऑलरेडी भिजलेलंच आहे. म्हणजे बुटं पण ऑलमोस्ट भिजली आहेत. वाट बघूया कधी हा पाऊस संपतो आणि मग आपण इथून निघू. सो आता ऑलमोस्ट आता आपल्याकडे एक 4 तासचा जर्नी आहे टोटल घरी पोचायला. 4 तासाने ऑलमोस्ट मी घरी पोचेल. एक्सपेक्टेड केलेला 9 वाजता पोचेल घरी. आता पावसामुळे वाटत नाही की अजून थोडं डिले होईल. 10 वाजतील मे बी 10:15 पण होतील सांगता येत नाही. बघूया वेट करूया पावसाचा. ऑल राईट निघतो तर आहे आता इथून. पाऊस इतका जोरात झालाय ना यार थंडी वाजायला लागली आता हळूहळू. हलके हलके हे थेंब जे आहेत ते पडत आहेत त्यामुळे त्याचा अजून त्रास होत आहे. सो फायनली इथे महाराष्ट्राची बॉर्डर संपते आणि स्वागत करतो तुमचं सर्वांचं कर्नाटकामध्ये. 98 किलोमीटरचा एक पूर्ण स्ट्रेच आहे हा थ्रू कर्नाटका. वाजले आहेत बघू शकतात 6 संध्याकाळचे. छान वाटतंय वातावरण. पाऊस तिकडे नाही पडत आहे पण महाराष्ट्रात पडतोय. आश्चर्याची गोष्ट आहे. तर मित्रांनो वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि आपण पाहू शकता किती सुंदर असं दृश्य झालेलं आहे समोर. पण फक्त पाऊस पडू नये एवढीच अपेक्षा ठेवतो. छान वाटतंय संध्याकाळी बघायला. पूर्ण ढग जे आहेत ते भरले आहेत सगळे. आणि आता ऑलमोस्ट 50 किलोमीटरवर आहे संगारेड्डी माझा IIT हैदराबादचा कॅम्पस. आणि मग तिथून मला एक 80 किलोमीटर लागतील घरी पोचायला. निदान अजून 3 तास पकडून चालतोय. 10 वाजेपर्यंत मी कदाचित घरी पोचेल. बघूया फक्त ट्रॅफिक भेटला नाही पाहिजे हायटेक सिटीमध्ये नाहीतर खूप त्रास होईल ड्राईव्ह करायला. तर फायनली इथे जी आहे कर्नाटकाची बॉर्डर संपते आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तेलंगणामध्ये. तर जहीराबाद ऑलमोस्ट आता 20 किलोमीटर इथून. काळोख खूपच जास्त झालेला आहे पावसाच्या ढगाळ वातावरणामुळे. सो आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि पाऊस जो आहे तो जहीराबाद मध्येच पडतोय. बाकी इकडे आपण पाहू शकतात तर अजिबात एक थेंब सुद्धा पडली नाही पावसाची. पूर्ण सुख पडलंय रस्ते.
आणि त्याच्यासाठी म्हणून मी कॅमेरा आतमध्ये ठेवला, कारण कॅमेरा पूर्ण जर भिजला ना तर परत प्रॉब्लेम होईल, कारण त्याचं बटन थोडंसं तुटलं आहे. पाणी त्याच्यात गेलं तर पूर्ण कॅमेऱ्याची वाट लागेल. सो आता एक अर्ध्या तासामध्ये आपण संगारेड्डीला पोहोचू. मला बाहेरच तिथेच खाईल आणि तसाच मग तिथूनच मी घरी जायचा विचार करतोय. छान वाटतं बरं नाईट ड्रायव्हिंग. बऱ्याच वर्षानंतर जो आहे या रूटवर येतोय ड्राईव्ह करायला. सो स्वागत करतो तुमचं संगारेड्डीमध्ये. बऱ्याच दिवसानंतर आलोय परत संगारेड्डीला. IIT हैदराबादच्या कॅम्पसमध्ये असताना भरपूर वेळा येणं जाणं असायचं, पण आता एकदम लांब पडलंय. सो जे पण पहिल्यांदा हा माझा मोठा ब्लॉग बघत असतील किंवा माझे पहिल्यांदा ब्लॉग बघत असतील, मी माझ्या IIT हैदराबादचे कॅम्पसचे सगळे व्हिडिओ टाकलेले आहे. नक्की जाऊन पहा आणि फक्त व्हिडिओ बघू नका, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे आपल्या कॅम्पसच्या समोरच एक किंग्स धाबा म्हणून आहे, तिथे जातो. थोडं खाऊया कारण भूक खूप लागली आहे आणि ऑलमोस्ट आता 8:15 झालेत. टाईम पण झाला आहे जेवणाचा. काहीतरी हलका फुलका काहीतरी खाऊन तर आलो आहे भाई. किंग्स फॅमिली ढाबा, स्वस्त आणि मस्त. जर IIT हैदराबादमध्ये तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हाच एक लोकेशन आहे जिथे तुम्ही चिल मारू शकतात. बाकी काय नाही आहे. गाडी लावायला जागा बघूया आणि ऑलराईट. तर आता वाजले संध्याकाळचे 8:15. फायनली आलो आहे किंग्स ढाबामध्ये आणि इथे ॲज युजल माझा फेवरेट मैसूर मसाला डोसा. नक्की ट्राय करा जर आलात तर इकडे. तर आता खाऊया आणि जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. समोर आपण बघाल ते आहे IIT हैदराबाद. नंतर जाताना नक्की दाखवतो तुम्हाला कॅम्पस पूर्ण. बाहेरूनच दाखवणार, पूर्ण तर नाही, पण पूर्ण बघायचं असेल तर माझे सगळे व्हिडिओज मी अपलोड केले, ते नक्की पहा. ऑलराईट, वाजलेत 8:45. टाइम टू लिव्ह. जाता जाता एक छोटीशी झलक कॅम्पसच्या गेटची. वेलकम टू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद. यार खूप मिस करतो कॅम्पसला. 2 वर्ष कॅम्पसमध्ये स्पेंड केलेली, मोस्ट मेमोरेबल डेज. आज आतून जरी गेलो नाही 3-4 महिने आतमध्ये, दिस इज हाऊ इट लुक्स. व्हेरी ब्युटिफुल. IIT हैदराबाद. सो मी माझे ब्लॉग सगळे बनवलेले आहे कॅम्पसशी रिलेटेड. जेवढे काय असतील प्लीज डू वॉच इट. छान वाटतं बघायला. आता एक फोटो काढून जाऊया. सो वाजले आहेत रात्रीचे 11:15 आणि फायनली हा प्रवास कम्स टू एन एंड. एकदाच्या घरी पोहोचलो बाबा. गणपती बाप्पा मोरया. पण काही बोला, मजा आली दोन्ही ट्रिप मारायला. हैदराबाद ते मालवण आणि मालवण ते हैदराबाद. छान होता प्रवास हा ओव्हरऑल. बस आता जाऊन थोडंसं आराम करणार. बाकी जेवढं काही सामान आहे ते नंतर काढूया.